नमस्कार. शासनाच्या YouTube चॅनल आप सर्वांचं अगदी मनपूर्वक आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी व्यक्ती म्हणजे राज्य सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर. त्या संदर्भात त्या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण चॅनलला सबस्क्राइब करायला आजच्या अपडेट सहित त्याला सुरू करूया. केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन्ही निवृत्त वेतन योजना लागू होण्यासंदर्भात राज्य शासनाचे उच्च तंत्र शिक्षण विभागाकडून दिनांक 27 मे 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती ज्या पदावर अथवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे व ज्यांची जाहिरात भरतीची नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्त वेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजे दिनांक 22 डिसेंबर 2003 पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दिनांक 1 जानेवारी 2004 रोजी अथवा त्यानंतर राज्य शासन सेवेत दाखल झाले आहे व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू झाली आहे. केंद्र शासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्रीय नागरी सेवा नियम 1972 2021 लागू करण्याचा एक वेळ पर्याय देण्याबाबत केंद्र शासनाचे निवृत्त वेतन व निवृत्त वेतन धारकांची कल्याण विभागाचे दिनांक 2 मे 2024 रोजी ज्ञापनानुसार निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत नमूद करण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण सेवा अधिवक्ता शासकीय अध्यापक महाविद्यालय गट या संवर्गातील अधिकाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरिक सेवा नियम 1982, महाराष्ट्र नागरिक सेवा नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व आनुषंगिक नियम तरतूद लागू करण्यात येत आहे. वरील अधिवक्ता यांना जुनी निवृत्त वेतन योजना व आनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय विहित मुदतीमध्ये सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्याचबरोबर वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 2 फेब्रुवारी 24 नुसार अधिवक्ता यांना जुनी निवृत्त वेतन योजना व त्या अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे त्यांची नवीन भविष्य निर्वाह निधी खाते तत्काळ उघडण्यात यावे. तसेच सदर अधिवक्ता राष्ट्रीय निवृत्त वेतन प्रणालीमध्ये खाते बंद करून त्यातील हिश्श्याची रक्कम देय अनुज्ञेय व्याजासह संबंधित त्याच्या नव्याने उघडण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि निश्चित नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी शासनाच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात चुका. धन्यवाद.